आणि अरबी समुद्रात भारतानं पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर दिलेले आहे। कालपासून अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा जोरदार सराव सुरू आहे। गुजरातला लागून असलेल्या नवएरिया भागामध्ये नौदलाचा सराव सुरू आहे। भारतीय युद्धनौकांवरून आणि किनाऱ्यावरून जोरदार फायरिंग केलं जात आहे। 3 मे पर्यंत भारतीय नौदलाचा सराव चालणार आहे। पाकिस्तानकडून सुद्धा 30 एप्रिल ते 2 मे पर्यंत युद्ध सराव केला जातोय। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, जसं गोळीबाराला उत्तर दिलं जातंय त्याचप्रमाणे अरबी समुद्रात देखील युद्ध सरावाला उत्तर दिलं जातंय। काय रणनीती आखली जाते, कसा सराव सुरू आहे? प्रज्ञा, नक्कीच पहलगाम हल्ल्यानंतर कुठेतरी पाकिस्तान घाबरलेला आहे। स्वतःची जी यंत्रणा आहे ती आता आमची ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे। इकडे काय पाकिस्तानचा केविलवाणी प्रयत्न सुरू असतानाच त्याला प्रत्युत्तर हे भारताकडनं देखील दिलं जात आहे। आज गुजरातच्या अरबी समुद्रात त्या ठिकाणी युद्ध अभ्यास होणार आहे। 30 मे ते 3 मे पर्यंत हा अभ्यास होणार आहे आणि यावेळी भारत देखील स्वतःची ताकद ही पाकिस्तानला नक्कीच दाखवून देईल। दुसरीकडे आपण पाहिलं तर 5 दिवसांपासून सलग ज्या पीओकेच्या सीमेवरती जे पाकिस्तानी रेंजर्स आहेत त्यांच्याकडनं अद्धाधून फायरिंग केली जात आहे आणि त्याला देखील तितकंच तोडीस तोड उत्तर हे भारतीय जवानांकडनं देखील दिलं जात आहे। एकीकडे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान अभ्यासाच्या नावाखाली भारताला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करतोय। मात्र भारत हा देखील तितकाच सक्षम आहे आणि जशास तसं उत्तर हे नक्कीच दिलं जाईल, हे आपल्या कृतीतनं नक्कीच भारताकडनं दाखवून दिलं जाईल। आणि पहलगाम बाबत जर सांगायचं झालं तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडनं नक्कीच या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा नक्कीच भारताकडनं फाडला जाईल आणि तो समोर येऊन संपूर्णतः पाकिस्तानचा कसा रोल आहे हे देखील पुराव्यासह दाखवलं जाईल। त्यामुळे एकीकडे पाकिस्तान जरी युद्ध अभ्यास करत असलं तर दुसरीकडे भारताने देखील आता युद्ध अभ्यासाला सुरुवात केल्याचंच पाहायला लागेल। निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर कालपासून अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा सराव सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। युद्ध सज्जता आपल्या बाजूनेही पूर्ण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।